अनम्यूट झाला. अनम्यूट. Write the question. तुम्ही सगळ्यांनी आज व्हॉट्सअप करून कुठले कुठले सब्जेक्ट्स तुम्ही लावलेले आहेत हे मला एकदा कन्फर्म सांगा. मग काय होतं, रोज नंबर फ्लक्च्युएटिंग राहतो, मग रेकॉर्ड करायला आम्हाला थोडंसं डिफिकल्ट पडतं. तर तुम्ही नक्की किती जण आहात, कुठले विषय लावलेले आहेत तुम्ही, आणि तुमच्या फीस तुम्ही कशा भरणार आहात ते एकदा सांगा. फीस तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स दिले आहेत, तिथे ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता तुम्ही. एनिवेज, we start here with explain the methods of measurement of elasticity. कोणीतरी अनम्यूट आहे, म्यूट करा. गाण्याचा आवाज ऐकू येतोय. Right. Explain the methods of measurement of elasticity. Methods of measurement of elasticity explained by Alfred Marshall. Explain the methods of measurement of elasticity explained by Alfred Marshall. Explained by Alfred Marshall. मी समजावून सांगते. मी तुम्हाला शिकवलं की इलास्टिसिटी कशी मोजायची सांगा. पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड अपॉन पर्सेंटेज चेंज इन प्राइस. पेट्रोलच्या किमतीत 10% बदल झाला म्हणून आपण 20% जर पेट्रोलचं कन्झम्पशन कमी केलं तर 20/10 चं उत्तर 2 येतं, विच इज ग्रेटर दॅन 1, म्हणजे इलास्टिक डिमांड आहे. उत्तर लेस दॅन 1 आलं असतं तर इनइलास्टिक. जर क्वांटिटी बदलता आली तर इलास्टिक, नाही बदलू शकलो आपण क्वांटिटी तर इनइलास्टिक. ओके, नेहमी लक्षात ठेवा. मग पहिली मेथड कुठली आहे, पर्सेंटेज. कसं कॅल्क्युलेट करायचं सांगा. ईडी इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड अपॉन पर्सेंटेज चेंज इन प्राइस, म्हणजे डेल्टा क्यू अपॉन क्यू डिवायडेड बाय डेल्टा पी अपॉन पी. डेल्टा इज चेंज, क्यू इज क्वांटिटी and P is price. Example, change in price of X is 10% and quantity is 20%. Answer आला 20/10, that is 2. So ED greater than 1. Elastic demand. कळली पहिली मेथड, अगदी सोपी आहे. So write method 1, percentage or ratio method. Percentage or ratio method. Percentage or ratio method. In this method, elasticity is calculated. Elasticity is calculated as ratio. It is arithmetic method. स्क्रीन कडे बघून लिहा. It is arithmetic method. Arithmetic method. Write on the next line. Same point continued. स्क्रीन कडे बघून द्या. ED is equal to, ED म्हणजे elasticity of demand. ED is equal to percentage change in quantity demanded. ED is equal to percentage change in quantity demanded upon
upon percentage change in price, percentage change in quantity demanded upon percentage change in price, which is equal to delta Q upon Q, which is equal to delta Q upon Q divided by delta P upon P, delta Q upon Q divided by delta P upon P. For example, percentage change in price is 10%. Percentage change in price is 10. And quantity is 20. Percentage change in price is 10 and quantity is 20. Then ED is equal to 20 upon 10 is equal to 2. 20 upon 10 is equal to 2. Comma. ED greater than 1. ED greater than 1. That is relative elastic demand. That is relative elastic demand. सेकंड मेथड पहिली सोपी आहे. इलास्टिसिटी मोजायची कशी, तर पर्सेंटेज रेशोने मोजायची, किंवा टोटल एक्सपेंडिचर मेथड ब्रॅकेट मध्ये आउटले मेथड, टोटल एक्सपेंडिचर मेथड, दॅट इज आउटले मेथड. टोटल एक्सपेंडिचर मेथड ब्रॅकेट मध्ये आउटले मेथड. मी समजावून सांगणार आहे आणि मग तुम्ही लिहा. थोडं नीट समजावून सांगते, लक्ष द्या. प्राइस वाढली आणि आपला खर्च सुद्धा वाढला. आउटले म्हणजे खर्च. आधी खर्च कसा कॅल्क्युलेट होतो सांगा. 10 रुपयाला एक वही असेल आणि आपण 5 वह्या आणल्या, तर एक्सपेंडिचर किती झाला आपला? 10 × 5 50 रुपये. कळलं का एक्सपेंडिचर कसा मोजायचा? व्हॉट्स द फॉर्म्युला फॉर एक्सपेंडिचर? प्राइस वहीची किती? 10 रुपये. क्वांटिटी किती? 5. 10 रुपयाला वही आहे तेव्हा आपण 5 वह्या आणल्या. खर्च किती झाले? 50. कळलं? आता वहीची किंमत 15 रुपये झाली. वहीची किंमत 15 झाली. तरी आपल्याला 5 विषय आहेत म्हणून 5 वह्या आणायला लागल्या. मग 15 × 5 75 रुपीज झाले खर्च. म्हणजे किंमत वाढली, खर्च पण वाढला आपला. आणि जर 8 रुपये झाले असते तर 5 विषय आहेत, 40 रुपये खर्च झाले असते. मग किंमत वाढली, खर्च सुद्धा वाढला. किंमत कमी झाली, खर्च सुद्धा कमी झाला. ह्याचा अर्थ आपण क्वांटिटी बदलू शकलो नाही. 5 विषयात 5 वह्या घ्यायलाच पाहिजेत. ED इज लेस दॅन 1. सिच्युएशन समजावून घ्या. पहिली सिच्युएशन, प्राइस वाढली, खर्च सुद्धा वाढला. प्राइस कमी झाली, खर्च सुद्धा कमी झाला. ह्याचा अर्थ आपण क्वांटिटी बदलू शकलो नाही. ED लेस दॅन 1. एक्झाम्पल, सॉल्ट. 1 किलो सॉल्ट लागतं महिन्याला घराला आपल्याला. 10 रुपये किंमत होती तेव्हा 10 × 1 10 रुपये खर्च झाले. किंमत 20 रुपये झाली. 20 × 1 20 रुपये खर्च झाले.
किंमत 5 रुपये झाली, 5 into 1 5 रुपये खर्च झाले. याचं कारण आपण क्वांटिटी बदलू नाही शकलो सॉल्टची. 1 किलो तर 1 किलोच लागतं आपल्याला. मग जेव्हा आपण क्वांटिटी बदलू शकत नाही तेव्हा जर किंमत वाढली तर आपला खर्चही वाढतो. किंमत कमी झाली तर खर्चही कमी होतो. त्याला म्हणायचं ईडी लेस दॅन 1, दॅट इज रिलेटिव्हली इनइलास्टिक डिमांड. दुसरी सिच्युएशन, मी सिच्युएशन ए एक्सप्लेन केली आता सॉल्ट घेऊन. आता बी, सिच्युएशन बी, when price increases our expenditure decreases. एक्झाम्पल, सगळे लक्झरियस गुड्स, परफ्यूमची बाटली 2000 रुपयाला अवेलेबल आहे. आपण एक बॉटल खरेदी केली, 2000 खर्च झाले. त्या बॉटलची किंमत जर 5000 झाली तर आपण क्वांटिटी घेत नाही, म्हणजे खर्च कमी करतो आपण त्या गोष्टीवरचा. म्हणजे प्राइस वाढली आणि खर्च जर कमी केला आपण, किंवा प्राइस कमी झाली म्हणून थोडा खर्च वाढवला. तुम्हाला 2000ला 2 बॉटल्स मिळणार आहेत सेल मध्ये, तर तुम्ही 2-4 घेऊन ठेवता बॉटल्स परफ्यूमच्या. म्हणजेच जर परफ्यूमच्या बाबतीत किंमत वाढली तर तुम्ही खर्च कमी करता आणि किंमत कमी झाली तर थोडासा खर्च वाढवता, कारण तुम्हाला क्वांटिटी बदलता येते. जेव्हा आपल्याला क्वांटिटी बदलता येते त्यावेळेला इलास्टिक डिमांड असतो, ईडी ग्रेटर दॅन 1 असतो. आणि सिच्युएशन सी, प्राइस कितीही वाढली कमी झाली आणि जर खर्च तेवढाच राहिला तर ह्याचा अर्थ पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी इज सेम ऍज पर्सेंटेज चेंज इन प्राइस. म्हणजे काय, तर आपण पेट्रोल 10% महाग झालंय म्हणून त्याचं कन्झम्पशन 10% कमी केलं तर आपला खर्च तेवढाच राहील. म्हणजे जेव्हा वस्तूची किंमत वाढली कमी झाली आणि खर्च तेवढाच राहिला तेव्हा ईडी इज इक्वल टू 1. पुन्हा एकदा शांतपणे सांगते, 3 सिच्युएशन्स आहेत, ए, बी आणि सी. सिच्युएशन ए सांगा, प्राइस वाढली खर्च पण वाढला, प्राइस कमी झाली खर्च कमी झाला, ईडी लेस दॅन 1. प्राइस वाढली खर्च कमी झाला, प्राइस कमी झाली खर्च वाढला, ईडी ग्रेटर दॅन 1. आणि प्राइस वाढली कमी झाली तरी खर्च तेवढाच राहिला, ईडी इज इक्वल टू 1. म्हणजे आपण किती खर्च करतो ह्याच्यावरून ठरतं की डिमांड इलास्टिक आहे का इनइलास्टिक आहे. आय होप की तुम्हाला ही मेथड समजली आहे. सो राईट, लिहा, टोटल एक्सपेंडिचर इज इक्वल टू price multiplied by quantity demanded. Price multiplied by quantity demanded. Write on the next line. मी बनवलंय तसं टेबल बनवा. Price outlay elasticity. A, B, C situations लिहा. स्क्रीनवर बघून लिहा. प्राइस, आउटले, इलास्टिसिटी, 3 कॉलम्स बनवा. ए, बी आणि सी. मी लिहिलं असंच असं लिहा.
लिहिल्या तिन्ही सिच्युएशन्स लिहा आता पुढच्या ओळीवर. इट मीन्स डॅश ए, पुढच्या ओळीवर लिहा ए, व्हेन प्राइस इन्क्रीजेस, आउटले इन्क्रीजेस, जे टेबल मध्ये लिहिलंय तेच परत लिहायचंय. व्हेन प्राइस इन्क्रीजेस, आउटले इन्क्रीजेस, और price decreases, outlay decreases, price decreases, outlay decreases, ED is less than 1, ED is less than 1, that is demand is relatively inelastic, demand is relatively inelastic. Next line B. मॅम प्लीज रिपीट करा. आता तुमच्याकडे जे टेबल आहे की नाही बाळांनो, तेच टेबल आपण परत लिहितोय. मी परत एकदा सांगते हा. सिच्युएशन ए सांगते. व्हेन प्राइस इन्क्रीजेस, मी सिच्युएशन एच परत सांगते हा बाळांनो लिहायला. सिच्युएशन ए, व्हेन प्राइस इन्क्रीजेस, outlay also increases, or when price decreases, outlay also decreases, comma ED less than 1. बघून लिहा स्क्रीन कडे. ए सिच्युएशन मध्ये मी ED नंतर कुठलं साइन घातलंय. ED less than 1, that is relatively inelastic demand, that is relatively inelastic demand. पुढच्या ओळीवर नेक्स्ट लाईन वर बी, राइट बी, when price increases, right B, when price increases, comma outlay decreases, when price increases, outlay decreases, or price decreases, outlay increases. Price decreases, outlay increases, comma ED greater than 1. स्क्रीन कडे बघून लिहा. बी सिच्युएशन लिहितोय आपण. ED greater than 1, ED greater than 1, that is relatively elastic demand, that is relatively elastic demand. Relatively elastic demand. पुढच्या ओळीवर
C. When outlay is constant, म्हणजे खर्च तेवढाच राहतो. When outlay is constant, when outlay is constant, even if, when outlay is constant, even if price changes, when outlay is constant, even if price changes, बोर्ड कडे बघून लिहा. ED is equal to 1. ED is equal to 1. It is ED is equal to 1. It is unitary. 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 Elastic demand. It is unitary elastic demand. Unitary elastic demand. Full stop. ही होती दुसरी मेथड. आता थर्ड मेथड. So write number 3. Point or geometric method. Point or geometric method. Point or geometric method. बोर्डवर सगळं लिहिलेलं आहे. Point or geometric method. मी समजावून सांगणार आहे, थोडंसं डिफिकल्ट आहे. मी समजावून सांगणार आहे. पॉइंट और जॉमेट्रिक मेथड. लिहायचं काही नाहीये, समजून घ्या आधी. पॉइंट और जॉमेट्रिक मेथड. आतापर्यंत आपण शिकलो की पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड अपॉन पर्सेंटेज चेंज इन प्राइस असं कॅल्क्युलेट केलं की जे उत्तर येईल ते जर 1 पेक्षा जास्त आलं तर इलास्टिक डिमांड, 1 पेक्षा कमी आलं तर इनइलास्टिक डिमांड. म्हणजे अरिथमॅटिकली अंकगणिताने आपण शिकलो की इलास्टिसिटी कशी मोजायची. आता आपल्याला जो डिमांड कर्व दिलेला आहे त्या कर्व वरच्या एका पॉइंटला इलास्टिसिटी मोजायची आहे. त्या कर्व वरचा कुठल्या पॉइंटला इलास्टिसिटी मोजायची आहे आणि ती कशी मोजायची आहे ते शिकवतेय. मी 2 कॉलम केलेत, लिनियर कर्व, नॉन लिनियर कर्व. लिनियर कर्व म्हणजे लाईन आणि नॉन लिनियर म्हणजे कर्व. कर्वी लिनियर, स्ट्रेट लाईन. आता पहिला कॉलम वाचा, लिनियर कर्व. आधी ईडी कशी मोजायची? इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू लोअर सेगमेंट अपॉन अप्पर सेगमेंट. इलू लक्षात ठेवा, इलू इलू. इलू म्हणजे काय? इलास्टिसिटी इज इक्वल टू एल अपॉन यू. एल म्हणजे लोअर सेगमेंटचं डिस्टन्स आणि यू म्हणजे अप्पर सेगमेंटचं डिस्टन्स. म्हणजे काय? काहीही कळलं नाही म्हणून पहिला कॉलम लिनियर कर्व बघा. पॉइंट सी बघा. हा लिनियर कर्व आहे समजा एबी हा, आणि त्याच्यावर पॉइंट सी ला डिमांड इलास्टिक आहे का इनइलास्टिक मला मोजायचंय. पॉइंट सी ला. तर पॉइंट सी हा मिड पॉइंट आहे, म्हणजे त्याच्यात एल जर 4 सेंटीमीटर असेल तर यू सुद्धा 4 सेंटीमीटर असेल. लोअर सेगमेंट म्हणजे मिड पॉइंटच्या खालची एरिया सीबी एरिया ही 4 सेंटीमीटर असेल तर सी ए एरिया सुद्धा 4 सेंटीमीटर आहे, कारण सी हा मिड पॉइंट आहे. मग मला सांगा की 4/4 इलू आहे ना, लोअर सेगमेंट 4 सेंटीमीटर. पट्टीनी मोजायचंय आता, अरिथमॅटिक अंकगणितानी नाही, पट्टीनी. मग पट्टीनी मोजलं तर सी च्या खालचं अंतर 4 सेंटीमीटर आहे, वरचं 4 सेंटीमीटर आहे. टाका फॉर्म्युला, 4/4 चं उत्तर येईल 1. म्हणून मिड पॉइंटला इलास्टिसिटी कशी असते? कर्वच्या मिड पॉइंटला ईडी इज इक्वल टू 1 असते. आता
ए आणि बी पॉइंट्स बघा, ए पॉइंट बघा, इथे ईडी इज इक्वल टू इन्फिनिटी आहे. आठवून बघा, मागच्या लेक्चरला मी तुम्हाला ईडी इज इक्वल टू इन्फिनिटी स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस शिकवलंय इलास्टिसिटी मध्ये. मग पॉइंट ए ला ईडी इज इक्वल टू इन्फिनिटी आहे, पॉइंट बी ला ईडी इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे इनइलास्टिक डिमांड आहे, म्हणजे सॉल्ट. किंमत कितीही बदलली तरी क्वांटिटी बदलू नाही शकत. पॉइंट ई ईडी लेस दॅन 1 आणि पॉइंट डी ईडी ग्रेटर दॅन 1 असे पॉइंट्स लिनियर कर्व वर प्लॉट करता येतात आपल्याला. पण जर नॉन लिनियर कर्व असेल, डी डी डॅश हा कर्व आहे बघा, आणि मला पॉइंट पी ची इलास्टिसिटी मेजर करायची आहे, तर मला पॉइंट पी ला टच होऊन जाणारी टँजंट ड्रॉ करायला लागली आहे, टँजंट. आणि ती टँजंट ड्रॉ करून मी ए आणि बी पॉइंट्स प्लॉट केले. ऐकू येतोय आवाज माझा राजांनो? अनम्यूट करून सांगा. येतंय का ऐकू राजांनो? हो ऐकू येतंय. करूया सुरू? हो मॅम. ओके ओके, सुरू करूया. काहीतरी ना प्रॉब्लेम झालेला, म्हणून मी म्हणलं की काय करायचं. ओके, पॉइंट और जॉमेट्रिक मेथड वहीत लिहून घ्या. राईट इन युअर नोटबुक. वहीत लिहा. In this method, elasticity is calculated. Zoom connecting म्हणत होतं ते, पण झालं कनेक्ट. बघ आता मुलं म्हणाली ना झालं कनेक्ट. मी काहीच केलं नाही, आपलं आपणच झालं ते, पण मुलं म्हणाली आता कनेक्ट झालंय. Right, in this method elasticity is calculated at a point on demand curve. सगळं मी लिहिलंय. At a point on demand curve as dash, right on next line, ED is equal to L upon U. बघून लिहा बाळांनो, थोडं अवघड आहे. ED is equal to L upon U, which is equal to lower segment upon upper segment. बघून लिहा. लोअर सेगमेंट अपॉन अप्पर सेगमेंट. आता मी केले तसे दोन कॉलम्स करा. लिनियर कर्व, नॉन लिनियर कर्व. मी केले तसे दोन कॉलम्स करा. लिनियर कर्व आणि नॉन लिनियर कर्व.
आणि जसं मी लिहिलंय तसं सगळं पूर्ण लिहा. लिनियर कर्व मध्ये मिड पॉइंटला ईडी इज इक्वल टू 1 आहे. बाकीच्या पॉइंट्सना काय इलास्टिसिटी आहे मी लिहिलंय असं सगळं लिहा शेवटपर्यंत. दोन्ही कर्व्स ड्रॉ करा आणि लिहा. जसं दिसतंय तसं एक्सप्लेनेशन लिहून काढा वहीत. सगळं एक्सप्लेनेशन लिहिलंय तसं लिहा दोन्ही कॉलम मध्ये.
कंप्लीट झालं नसेल तर अनम्यूट करून सांगा, अदरवाइज वी मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. 2 मिनिट मॅम. ओके नाही झालंय मॅम. ओके, आय विल वेट फॉर फ्यू मिनिट्स. आय होप झालं असेल पूर्ण. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. राईट, नेक्स्ट क्वेश्चन लिहा. Explain the factors affecting elasticity of demand. Next question. Explain the factors affecting elasticity of demand. Question is of 2 marks. मी एक्सप्लेन करते, मग लिहूयात आपण. अगदी सोपा प्रश्न आहे. लक्ष द्या. पहिला पॉइंट, नेचर ऑफ गुड्स. मला सांगा, ज्या नेसेसरीज आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, त्याचा डिमांड कसा आहे? रिलेटिव्हली इनइलास्टिक आहे. आणि ज्या लक्झरियस गुड्स आहेत त्याचा डिमांड इलास्टिक आहे. मग कळलंय ना? अगदी सोपं आहे. सांगा, ज्या गरजा आहेत जीवनावश्यक, नेसेसरी गुड्स, डिमांड इज रिलेटिव्हली इनइलास्टिक. बदलू नाही शकत आपण डिमांड. तेवढेच फूड ग्रेन्स घ्यायला पाहिजेत, मेडिसिन्स घ्यायला पाहिजेत. आणि लक्झरियस गुड्सचा मात्र डिमांड इलास्टिक असतो. सो राईट, मी लिहिलं असं लिहा स्क्रीन कडे बघून. नेसेसरी गुड्स आणि लक्झरियस गुड्स मी लिहिलं असं लिहा परीक्षेत पण.
Second, available substitutes. Second point, available substitutes. प्रश्न खूप सोपा आहे. जे सोपे प्रश्न आहेत ते तुम्हाला लगेच समजतात. Available substitutes म्हणजे कमॉडिटीला जर सबस्टिट्यूट अवेलेबल असेल तर डिमांड इलास्टिक असतो. लाईक सोप्स, हा साबण मिळत नाही का दुसरा घ्या, दुसरा मिळत नाही का तिसरा घ्या, असं करू शकतो आपण. पण ज्याला सबस्टिट्यूट अवेलेबलच नाहीये त्याचा डिमांड इनइलास्टिक आहे. मग सबस्टिट्यूट्स अवेलेबल असतील तर डिमांड इलास्टिक, नसतील अवेलेबल तर इनइलास्टिक. मी लिहिलंय असं लिहा. सेकंड पॉइंट, अवेलेबल सबस्टिट्यूट्स. Now third, number of uses. Number of uses. पहिले दोन झाले असतील लिहून माझ्यामध्ये. Third, number of uses. If only one use is there for the commodity, then demand is inelastic. And if multiple uses are there, demand is elastic. सोपं आहे, घ्या लिहून. Right, next. Number 4, habits. Directly लिहा आता, मी explain नाही करत. Habits. For example, cigar, pan parag, drugs. For example, cigar, pan parag, drugs have inelastic demand. Have inelastic demand. Habits like cigar, pan parag, they have inelastic demand. Next, number 5, durability. Number 5, durability. मग जे पेरिशेबल गुड्स आहेत म्हणजे लगेच खराब होतात त्यांचा इनइलास्टिक डिमांड आहे. पण जे ड्युरेबल गुड्स आहेत, टीव्ही, वॉशिंग मशीन, त्यांचा डिमांड इलास्टिक आहे. मी लिहिलंय असं लिहा, ड्युरेबिलिटी. पेरिशेबल गुड्स
vegetable milk, inelastic. Durable goods, TV, washing machine, elastic. Next, complementary goods. Complementary goods. मी एक्सप्लेन करते मग हा खूप सोपं आहे. मोबाईल फोनच्या किमती जर कमी झाल्या तर सिम कार्डचा डिमांड वाढेल एकदम, कारण कोणीही फोन खरेदी करू शकेल आणि सिम कार्डचा डिमांड वाढेल. या दोन सिम कार्ड आणि मोबाईल फोन हे कॉम्प्लिमेंटरी आहेत ना एकमेकांना, जसे कार आणि पेट्रोल आहेत. मग त्यांचा डिमांड रिलेटिव्हली इनइलास्टिक असतो. मग मी लिहिलंय असं लिहा. फॉर एक्झाम्पल, fall in price of mobile phones झालं परत इंटरनेट डिस्कनेक्ट होतं. झालं का बघ. complementary goods. Next, income. Right, next, income. Income. समजावून सांगते. तुमचं इन्कम खूप जास्त असेल तर तुम्हाला किंमत वाढली तरी फरक नाही पडणार, आहेत तेवढी क्वांटिटी खरेदी करता येईल. पण तुम्ही गरीब आहात तर किंमत वाढली तर कमी क्वांटिटी खरेदी करायला लागेल. मग क्वांटिटी मधला बदल कधी होतो? गरीब असाल तर होतो, श्रीमंत असाल तर होत नाही. म्हणजेच हाय इन्कम ग्रुपच्या लोकांचा डिमांड हा नेहमी इनइलास्टिक असतो आणि पुअर इन्कम ग्रुपच्या लोकांचा डिमांड हा नेहमी इलास्टिक असतो. मी लिहिलंय असं लिहा बघून. इन्कम. High income group people demand is relatively inelastic and poor people demand is relatively elastic. Next, number 8, urgency. Urgency. सोपं आहे. सांगा, तुमची वॉन्ट अर्जंट असेल तर इनइलास्टिक डिमांड, आणि काय नाही बघू नंतर खरेदी केलं तरी चालेल अशी असेल वॉन्ट तर इलास्टिक. सो राईट, वॉन्ट इज अर्जंट like medicines, demand is relatively inelastic. And if want is less urgent, demand is elastic. And last, time. Last point, time.
शॉर्ट पिरियड मध्ये डिमांड इन इलास्टिक असतो, लॉंग पिरियड मध्ये इलास्टिक. बघून लिहा. During short period demand is inelastic. During long period demand is elastic. Here ends the answer. Last question of today's lecture and the topic ends here. So topic 1, 2, 3A, 3B are over. Remember, once we come back in our classrooms, before each test series, I'll be revising the topics. So all the topics will be revised during the year again and again for all 3 subjects, Eco, CSP. Accounts we continue. Accounts no issue because we have the yearly batch. Maths no issue because sir has yearly batch. But these are vacation batches for Eco, CSP. We will complete the syllabus and I'll revise the syllabus throughout the year. Don't worry at all. So write importance of the law. Last question. Explain importance of the law. Four marks question. Importance of the law. जरी प्रश्न 4 मार्काचा असला तरी तुम्ही बिझनेस स्वतः करणार असाल तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर समजायला पाहिजे किंवा तुम्ही नोकरी करणार असाल तरी कळायला पाहिजे. मी समजावून सांगते मग लिहा. प्रोड्युसरला म्हणजे ज्याचा बिझनेस आहे त्याला इलास्टिसिटी ऑफ डिमांड हे प्राइस फिक्स करताना लागतं. एक्झाम्पल, जेव्हा डिमांड इनइलास्टिक असतो तेव्हा किंमत जास्त ठेवतो तो माणूस, कारण त्याला माहितीये किंमत किती ठेवली तरी माणसं येणार आणि ही वस्तू खरेदी करणारच आहेत. पण जेव्हा डिमांड इलास्टिक असतो त्यावेळेला त्याला किंमत वाढवून चालत नाही, त्याला किंमत कमी करून जास्त गिराईक अट्रॅक्ट करावी लागतात. मी परत एकदा सांगते, समजायलाच पाहिजे तुम्हाला मी काय बोलतेय हे. जेव्हा तुम्ही विकताय त्या वस्तूला डिमांड इनइलास्टिक असेल, एक्झाम्पल देते मेडिसिन्स, तर तुम्ही कितीही प्राइस वाढवलीत तरी चालेल. पण समजा डिमांड इलास्टिक असेल, एक्झाम्पल घ्या लक्झरियस गुड्स, तर किंमत सारखी वाढवून चालत नाही. एकावर एक फ्री द्या, डिस्काउंट द्या, तरच लोक अट्रॅक्ट होतात. म्हणजे जर इनइलास्टिक डिमांड असेल तर हाय प्राइस चार्ज करू शकतो, पण इलास्टिक डिमांड असेल तर किंमत थोडीशी कमी करून जास्त कस्टमर्स अट्रॅक्ट करावे लागतात, तर आपला प्रॉफिट मेंटेन राहतो. सगळं समजतंय? राईट. लिहा. नंबर 1, प्रोड्युसर्स. It is important to fix the price. It is important to fix the price. Full stop. In case of inelastic demand, in case of inelastic demand, high price is charged. High price is charged. Full stop. For relatively elastic demand, low price is charged. For relatively elastic demand, low price is charged.
full stop. Second, government. लक्ष द्या. गव्हर्नमेंट नेहमी हाय टॅक्सेस लावतं ज्याचा डिमांड इनइलास्टिक आहे त्याच्यावर. एक्झाम्पल, सिगारेट्स, लिक्युअर हे हॅबिच्युएटेड गुड्स आहेत, व्यसनं लागलेली आहेत लोकांना. आता सुद्धा सगळी दारूची दुकानं उघडली आहेत गव्हर्नमेंटनी, कारण लोक घरात बसून डिमांड वाढवतील, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढेल म्हणून. मग जर इनइलास्टिक डिमांड असेल तर गव्हर्नमेंट काय करतं, हाय टॅक्सेस लावतं, खूप टॅक्सेस लावतं. आणि जर इलास्टिक डिमांड असेल तर लो टॅक्सेस लावतं. मग गरिबांना लो टॅक्सेस का, कारण त्यांचा डिमांड इलास्टिक असतो. मग हाय टॅक्सेस फॉर इनइलास्टिक डिमांड, लो टॅक्सेस फॉर इलास्टिक. राईट. गव्हर्नमेंट, सेकंड पॉइंट, गव्हर्नमेंट डॅश. Government charges, CHARGES, high taxes. Government charges high taxes for relatively inelastic demand, for relatively inelastic demand. For example, habituated goods. For example, habituated म्हणजे व्यसन लागलंय, habituated goods. Full stop. Low taxes, low, LOW, low taxes are for elastic demand. Low taxes are for elastic demand goods. Low taxes for elastic demand goods. Number 3, factor pricing. Factor pricing. समजावून सांगते. ज्या वस्तूंचा डिमांड इनइलास्टिक आहे तिथे काम करणारी जी लोक आहेत त्यांचे वेजेस हाय असतात, आणि जिथे इलास्टिक डिमांड आहे तिथे वर्कर्सचा डिमांड सुद्धा इलास्टिक होतो, लोअर वेजेस असतात. एक्झाम्पल देते. घरकाम करणारी जी लोक आहेत, एक सोडून गेलं तर दुसरं मिळतं आपल्याला, त्यांना लोअर वेजेस असतात. पण तुमचा स्वतःचा बिझनेस आहे आणि तिथला अकाउंटंट आहे 15 वर्ष जुना, तो सोडून गेला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. मग त्याला तुम्ही हाय वेजेस देऊन रिटेन करता. बघा तुम्ही, हे रोजच्या व्यवहारात घडतं. तुमच्या कंपनीमध्ये काम करणारा एखादा माणूस आहे, 15-20 वर्ष काम करतोय, तर थोडा पगार जास्त दिला तरी चालेल, पण तो नीट काम करतो म्हणून तुम्ही त्याला नीट रिटेन करता पगार जास्त देऊन. आणि फरशी पुसणारी लोक आहेत, गाड्या पुसणारी लोक आहेत, ह्या लोकांचा डिमांड इलास्टिक असतो, कारण त्यांना कमी पगार दिलेला असतो, एक सोडून गेला तर दुसरा मिळतो. मग तुम्हाला अशा ठिकाणी जाऊन काम करायला आवडेल की जिथे तुमचा डिमांड इनइलास्टिक होईल, तुमच्याशिवाय कंपनीचं कामच होणार नाही. मग तुम्ही असं शिक्षण घेतलं पाहिजे की जिथे तुमचा डिमांड इनइलास्टिक होईल आणि कंपनीला तुम्हाला खूप हाय वेजेस देऊन कामावर ठेवावंच लागेल. सो राईट. नंबर 3, फॅक्टर प्राइसिंग. फॅक्टर प्राइसिंग. हाय वेजेस, बोर्डवर बघून लिहा, वेजेसचं स्पेलिंग लिहिलंय मी. हाय वेजेस आर पेड, हाय वेजेस आर पेड टू वर्कर्स
having inelastic demand. To workers having inelastic demand. For example, doctors, lawyers, LAWYER, doctors, lawyers, etc. Low wages are paid. Low wages are paid. Low wages are paid to workers having elastic demand. To workers having elastic demand. Full stop. Number 4. Number 4. Foreign trade. Foreign trade. Foreign trade. मग लक्ष द्या. सोपं आहे परत. एक लक्षात ठेवायचं, सगळे पॉइंट्स तुम्ही वाचलेत तर इनइलास्टिक डिमांड असो तिथे किंमत जास्त असते आणि इलास्टिक डिमांड असो तिथे किंमत कमी करावी लागते. मग ज्या गोष्टी आपण एक्सपोर्ट करतो त्याचा डिमांड इनइलास्टिक असेल तर हाय प्राइस चार्ज करू शकतो आपण आणि इलास्टिक असेल तर लो. एक्झाम्पल ओपेक. मी लिहिलं असं लिहा जेव्हा मी सांगेन तेव्हा. ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. त्यांना माहितीये की पेट्रोल खरेदी करणार आहेतच म्हणून पेट्रोलची किंमत हाय आहे आणि इलास्टिक डिमांड जिथे असतो तिथे किंमत लो असते. ओके, सो राईट. For exporting goods, high price is charged. High price is charged for goods having inelastic demand. For goods having inelastic demand. For example, बोर्ड कडे बघून लिहा. ओपेक, OPEC सगळं कॅपिटल. ओपेक, that is Organization of Petroleum Exporting Countries. Organization of Petroleum Exporting Countries. Full stop. Next. Number 5. Public utilities. Public utilities. ज्या सर्वसामान्य माणसांना गरजेच्या वस्तू आहेत त्या महाग करून चालत नाही म्हणून मग गव्हर्नमेंट काय देतं, त्या सगळ्या वस्तूंना सबसिडी देतं. सबसिडी देतं म्हणजे काय, कुकिंग गॅस सिलेंडरची खरी किंमत 2000 आहे, आपल्याला तो 1200 रुपयाला पडतो कारण गव्हर्नमेंट स्वतःच्या खिशातनं 800 रुपये भरतं. सबसिडी देतं गव्हर्नमेंट. ओके, सो राईट. For public utilities, government gives subsidies. For public utilities, सगळं लिहिलेत स्पेलिंग्स मी. गव्हर्नमेंट गिव्स सबसिडीज, मदत गव्हर्नमेंटची. गिव्स सबसिडीज so that
so that all people can buy the goods. For example, railways, cooking gas, full stop. Last point. Last. Proportion of expenditure. Proportion of expenditure. Proportion of expenditure. समजावून सांगते. आपल्या जर टोटल खर्चातला अगदी छोटासा भाग एखाद्या वस्तूला आपण देत असलो तर डिमांड इनइलास्टिक असतो. एक्झाम्पल न्यूजपेपर्स. रोजच्या न्यूजपेपरवर आपण 4 रुपये खर्च करतो, मग त्याचा डिमांड इनइलास्टिक असतो. पेपर 50 पैशांनी महागला म्हणून बंद नाही करून टाकत आपण. पण जर आपलं लार्ज प्रपोर्शन इन्कमचं एखाद्या वस्तूवर जात असेल तर त्याचा डिमांड इलास्टिक असतो. एक्झाम्पल स्टारबक्सची कॉफी. 250 रुपयावरनं 500 रुपयावर गेली स्टारबक्सची कॉफी, तर आपण जाणार नाही स्टारबक्स मध्ये. सो राईट, when small expenditure is number 6 point, proportion of expenditure. Number 6, proportion of expenditure dash if small expenditure is made on goods, demand is inelastic. Demand is inelastic. For example, newspaper. If large proportion of expenditure is given to goods, demand is elastic. Demand is elastic. For example, Starbucks coffee. कळलं नाही तर नुसती कॉफी. Starbucks coffee. Full stop. Here ends this topic also. आपण नेक्स्ट लेक्चरला नवीन टॉपिक चालू करू सप्लाय अनालिसिसचा. आज आपण इथे थांबू आणि एसपी कंटिन्यू करू. आय थिंक एसपी ला तुम्हाला परत नवीन मीटिंग जॉईन करायला लागेल आणि आपण एसपी साठी आता कंटिन्यू ठेवू. सो वी स्टॉप हियर फॉर इकॉनॉमिक्स. I hope you are enjoying economics as compared to 11th standard. 12th standard is very practical. So see you day after. Bye.
We continue for SP. Okay. हम्म.